पोलिसांच्या गाड्या फोडू नका, पण मग कायद्यामध्ये असं कुठे लिहिलेलं आहे हवा काढू नका असं कुठे लिहिलेलं आहे? त्यांच्या गाड्यातून मग हवा काढायची कुठल्या कायद्यात बसतो? होऊ द्या ना, केसेस करतील ना, दुसरं काय करतील? एकदाच फाशी देतील ना, मला किती वेळा फाशी देतील, पण माझ्या किती माया बहिणी विधवा झाल्या आहेत. त्या तळेगाव मध्ये 78 लहान लहान पोरी विधवा आहेत का? दारू आणि नोकऱ्या नाहीत, आणि नोकऱ्या गेल्या जातीच्या सर्टिफिकेटमुळे. 12 पोरांच्या नोकऱ्या गेल्या, आत्महत्या केल्या होत्या पोरींनी, त्या माणसांनी आत्महत्या केल्या. लहान लहान पोरं घेऊन त्या कोणाच्या तरी शेतात रोजानं जात आहेत. आरक्षण नाही, जातीचं सर्टिफिकेट नाही, एसबीसीच्या सर्टिफिकेटवर नोकरीला लागले, एसटी वर लागले आणि एसबीसीच्या व्हॅलिडिटी दिल्या ना आता ते अधिसंख्य म्हणून घरी आहे. अधिसंख्य ही शिवी आहे. या निर्लज्ज माणसाने आम्हाला अधिसंख्य म्हणून शिवी दिली. अधिकृत शासनाचा 3 तोंडाचा सिंहाचा शिक्का मारून आम्हाला शिवी देतोय, तो अधिसंख्य म्हणतोय. अधिसंख्य म्हणजे नाजायज, क्रमात न येणारे, संख्येत न बसणारे, ही शिवी आहे. आणि तो शासनाचा शिक्का मारून तुम्हाला शिव्या देतोय, आम्हाला लाजच वाटत नाही. विकल्यात आम्ही रमेश पाटलाकडे नेऊन. या परत मिळवा, आमच्या भावांना सांगा, आक्रमक आंदोलन करा. आणि तुम्ही जर जेलमध्ये जायला तयार नसेल तर घरी भाकऱ्या वाजा. कमीत कमी त्या माय मावल्यांना सांगा, त्यांचा दम आहे, पण तुम्ही त्यांना घरात बांधून तुंबवून ठेवलंय. त्यांना आणा, त्या करतील. एकदा त्या भाडव्याच्या हातामध्ये बांगड्या घाला, तेव्हा त्याला समजतील आणि त्या करू शकतात. तुमच्यात आता दम राहिलेला नाही भावांनो, तुम्ही माझे बांधव आहेत, तुमच्यात आता तो दम राहिलेला नाही. आता त्या मावल्यांना पुढे करा. ती एक बाई इथून तिथे पायदळ जाते, एकटी बाई पायदळ जाते, तिच्या सोबत कोणी नाही. आता ती दारूचं आंदोलन करते, तो भाग वेगळा आहे, पण आंदोलन करते हे महत्वाचं. हो, आंदोलन करते हे महत्वाचं. म्हणजे आमच्या सोबत येते आणि आमच्या पुढे दारूचं आंदोलन चालते, आणि जातीचं आंदोलन, जातीचं नाव सांगून दारूचं आंदोलन करते. अशी आमची गंमत आहे. ह्या वास्तववादी